मी डॉक्टर अपेक्षा मालविया प्रॅक्टिस करते शारदा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शास्त्रीनगर अकोला येथे। आज आपण अपस्मार म्हणजे काय याच्याबद्दल जाणून घेणार आहे। अपस्मार म्हणजे एपिलेप्सी हा मेंदूतील एक आजार आहे ज्याच्यामध्ये मेंदूतील इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी डिस्टर्ब होते। अपस्मार याचे कारण काय असू शकतात? मेंदूला ट्रॉमा होणे, मेंदूमध्ये इन्फेक्शन होणे, पॅरालिसिसचा अटॅक येणे, ट्यूमर असणे। काही पेशंटमध्ये अपस्मार म्हणजे एपिलेप्सीचे कारण भेटत नाही। अपस्मार म्हणजे एपिलेप्सीचे लक्षण काय असू शकतात? एखाद्या शरीराच्या भागाची किंवा पूर्ण शरीराची अनियंत्रित हालचाली होतात, असामान्य भावना निर्माण होतात किंवा स्मृती जाते। याची ट्रीटमेंट अवेलेबल आहे। जरी एपिलेप्सी पूर्णपणे बरा नाही झाला तरी याला आपल्याला कंट्रोल करता येते आणि जीवनशैली सुधारता येते। त्याच्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे। धन्यवाद। एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे ज्यामध्ये वारंवार फिट्स येतात। कोणाला तरी फिट्स येताना पाहणे धक्कादायक असू शकते, पण योग्य पावले समजून घेणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते। या व्हिडिओद्वारे तुम्ही परिस्थिती व्यवस्थित हाताळण्याच्या योग्य पद्धती शिकाल। मिरगीचा झटका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये रुग्णाला अचानक आणि वारंवार अनियंत्रित फिट्सचे झटके येतात। हा त्रास मेंदूतील विद्युत अवरोधामुळे होतो। तुमचं प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे त्या व्यक्तीला इजा होण्यापासून वाचवणे। जर ती व्यक्ती उभी किंवा बसलेली असेल तर तिला हळुवारपणे जमिनीवर पडून राहण्यास मदत करा। फिट्स आलेले असताना त्या व्यक्तीला कोणत्याही कठोर किंवा धारदार वस्तूंपासून दूर ठेवा जेणेकरून तिला इजा होणार नाही। जमिनीवर पहुडल्यानंतर जमिनीवर आदरू नये म्हणून त्यांच्या डोक्याखाली उशी किंवा दुमडलेला जॅकेट यांसारखी मऊ आणि सपाट वस्तू ठेवा। फिट्स थांबत नसल्यास शक्य असल्यास त्या व्यक्तीला कुशीकडे वळवा। यामुळे त्यांची श्वसन नलिका मोकळी राहते आणि लाळ किंवा उलटी सहज बाहेर पडते। फिट्स किती वेळ राहतात हे घड्याळात पाहणे महत्त्वाचे आहे। कधी सुरू होतात आणि किती वेळ टिकून राहतात हे लक्षात ठेवा। जर तुम्हाला वैद्यकीय मदत मागवावी लागली तर ही माहिती वैद्यकीय तज्ञांना उपयुक्त ठरेल। फिट्स दरम्यान काही गंभीर गोष्टी तुम्ही अजिबात करू नयेत। त्या व्यक्तीच्या तोंडात काहीही घालू नका। जुने गैरसमज काढून टाका, यामुळे त्यांच्या दातांना किंवा जबड्याला इजा होऊ शकते आणि श्वसन नलिकेत अडथळा येऊ शकतो। तसेच त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न करू नका। फिट्स नैसर्गिकरित्या होऊ द्या, पण त्यांना धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवा। फिट्स पूर्णपणे थांबेपर्यंत त्यांना अन्न किंवा पाणी देऊ नका। फिट्स थांबेपर्यंत आणि ती व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर येईपर्यंत तिच्यासोबत थांबा। फिट्स नंतर त्यांना गोंधळलेपणा किंवा तंद्री जाणवू शकते। यांच्याशी शांतपणे बोला आणि त्यांना धीर द्या। आपत्कालीन वैद्यकीय मदत कधी घ्यावी हे जाणून घेणे आवश्यक आहे। जर फिट्स 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिले, जर त्या व्यक्तीला सतत फिट्स येत असतील आणि मध्ये शुद्धीवर येत नसतील, जर फिट्स दरम्यान इजा झाली असेल, जर फिट्स नंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा त्यांना पहिल्यांदाच फिट्स आली असेल तर त्वरित वैद्यकीय मदत घ्या। या